काय संदर्भात काय गंभीर तक्रारी आहेत त्या सामाजिक न्याय विभागाच्या? इतक्या गंभीर तक्रारी कोण आहे हा OSD सिद्धार्थ भंडारे नावाचा? कोणी जाऊ दे, खरं आहे. नाही यार, हे असं काही बरोबर नाही. म्हणजे तुम्ही सांगा अध्यक्ष महोदय, तुम्ही प्रदीर्घ तुमचा दीर्घ असा अनुभव आहे, दीर्घ अनुभव आहे. तुम्हीच सांगा, तुम्हीच न्याय द्या. त्या आसनावर बसून तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करतोय. आम्ही तास 2 तास 4 तास तयारी करायची. तुमचा धाक आहे का? तुमचे विषयच नाही. ओबीसी मंत्री कुठे आहे? चालू आहे वरच्या सभागृहामध्ये. अरे मला सांगा सन्माननीय वडेट्टीवार साहेब, सभागृहामध्ये लक्षवेधी सुरू आहे. लक्षवेधी सुरू असताना मी माझा रिप्लाय देऊन खाली आलो. सन्माननीय उदय सामंत साहेब, सन्माननीय सावे साहेब परिषद सभागृहामध्ये आहेत, त्यांची लक्षवेधी संपली की ते येत आहेत ना. पण न्याय ना सन्माननीय लिहून घेतील. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही आहोत ना इथं. 4 कॅबिनेट मंत्री बसून आहेत. सुरू ठेवा तुमचं विजय भाऊ, तुमचं सुरू ठेवा. लिहून ऐकायला तयार नाही. आहेत ना 5 मंत्री आहेत. काय तुम्हाला सिरियसनेस आहे का? फक्त चालवायचं रात्री 2 वाजतापर्यंत. विजय भाऊ चालू ठेवा तुमचं, सुरू ठेवा. चालवण्यासाठी चालवायचंय का अध्यक्ष महोदय? नाही आहेत ना बाकीचे मंत्री. हो, बाकीच्याशी काय संबंध आला? ते लिहून घेतील. अध्यक्ष महोदय एक मिनिट, मी आपल्याला पुन्हा नम्रपणे विनंती करतो. त्या त्या आपण पीठासीन अधिकारी म्हणून तिथे पीठासीन अध्यक्ष म्हणून बसला. अध्यक्ष महोदयाचा अवमान आहे वा. स्पष्टपणे अध्यक्ष महोदयांनी त्यांचा अवमान आहे, त्यांच्या खुर्चीचा अवमान आहे, या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे. हे जरा लक्षात घ्या गांभीर्य. त्यांच्या कॅबिनमध्ये राजे बैठक होऊन तुमच्या संसदीय कामकाज मंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं गेलं की त्या खात्याचे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहा, सचिव उपस्थित राहिले पाहिजेत, नाहीतर आम्हाला सचिवावर कारवाई करावी लागेल. तिथून सांगून आदेश देऊन मग तुमच्या सूचनांना, तुमच्या आदेशांना, तुमच्या तिथून बसून देणाऱ्या निर्णयाला काय महत्व राहणार आहे अध्यक्ष महोदय? या सभागृहाचं काही गांभीर्य आहे की नाही? तुमच्या पदाला काही गरिमा आहे की नाही? त्या पदाची गरिमा घालवायला लागले, त्या पदाचा डिग्निटी घालवायला लागले. नाही, हे योग्य आहे का? योग्य वाटतं का? एकदा तुम्हीच निर्णय घ्या अध्यक्ष महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या निर्देश दिलेल्यांचा सरकारला पूर्ण आदर आहे. याच्यामध्ये आता गृहनिर्माण विभाग आहे, मी प्रभारी मंत्री आहे, मी इथं आहे. पर्यटन विभाग माझ्याकडे आहे, मी या ठिकाणी आहे. नगर विकास विभाग प्रभारी मंत्री उदय सामंत साहेब आहेत, त्यांच्या लक्षवेधी सुरू आहेत. त्या लक्षवेधी संपले की ते खाली येत आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभाग सावे साहेबांच्याकडे आहेत, त्यांची 6 नंबरला लक्षवेधी परिषदेमध्ये आहे, ते लक्षवेधी करून खाली येत आहेत. आम्ही या ठिकाणी आहोत ना. आणि शेवटी सन्मान्य अध्यक्ष महोदय, आम्ही 5 कॅबिनेट मंत्री इथं मुद्दे लिहून घेतो आहे. आपल्याला समाधानकारक उत्तर, निश्चितपणे उत्तर देताना सन्मान्य अध्यक्ष महाराज शासनाकडनं आम्ही देऊ. आणि आपल्या निर्देशाचा आम्हाला पूर्ण आदर आहे. आपण जे निर्देश दिलेत त्याचं निश्चितपणे शासन पालन करेल. साहेब चालू ठेवा. मी हक्कभंग देतोय. अध्यक्षांच्या आदेशाची अवमानना केली म्हणून त्यावर मी हक्कभंग देतोय. थांबा, तुम्हाला तुम्ही काय गंमत घेऊन राहिले काय? गंमत आणि टवाळकी चालली काय या ठिकाणी? नाही होत. अतोरे साहेब, तुम्ही सुद्धा बोलणार आहात. कुठे किमान आम्ही ज्या विभागाचा वर चर्चा करतो योग्य नाही असं. अशी इतकी अनास्था नको. बाकीच्या गोष्टी ठीक आहे. आम्ही काही काल येऊन सभागृहात बसत नाही आहोत. तर आमच्या पण याचा विचार करा. आमच्या
सिनियरिटीचा विचार करा. आम्ही गटनेता म्हणून इथे बोलतो आहोत. नाही, आता तुम्ही विरोधी पक्ष नेता नाहीये. तुमचे विचार मांडायला सुरू करा. करू, माननीय काय मंत्री उपयोग? माननीय कोणच मंत्री ऐकायला नाही. महोदयांनी सांगितलेले आहे तिकडे एक तरी IAS ते अधिकारी आहे 5-10 का सांगा? मिनिटांमध्ये येतील बाकीचे. आपण मांडायला तर सुरू करा विचार. जॉईंट सेक्रेटरी लेवलचे उपसचिव दर्जाचे अधिकारी सगळ्या विभागाची गॅलरीमध्ये आहेत. मी स्वतः पाहिलं जाऊन. मी स्वतः पर्यटनचे आहेत, मी सांगतो आपल्याला हाऊसिंगचे आहेत, परत निवडीचे आहेत, तिन्ही विभागाचे आहेत. क्वालिटीवर साहेब मी तुम्ही मगाशी हाऊस ऍडजन झालं तेव्हा जाऊन हजेरी घेतली. तुम्ही सुरू अधिकारी करावं, कुठल्या असं कुठल्या नका करू. विभागाचे अधिकारी आहेत. आहेत ना, ओबीसी पण कल्याणचे दिसायला. आहेत. नाही, माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलंय की 2 मंत्री लक्षवेधीमध्ये